हरि ओम हरि ओम हरि ओम. दादासाहेब टिचकुले योग वर्गाचा आज 1687वा दिवस, अर्थात 4 वर्षे 7 महिने 29 दिवस. हा योग वर्ग मुंबई या आर्थिक नगरीमधून चालतो. या योग वर्गात आपले आरोग्य स्वस्थ व निरोगी राहण्यासाठी विविध विषयांवर योगाचार्य, डॉक्टर्स, पीएचडी झालेले आहार तज्ञ, व्याख्याते, जागतिक प्रशिक्षक आपल्या या व्यासपीठावरून सतत मार्गदर्शन करत असतात. आज दिनांक 26/12/24 वार गुरुवार रोजीचा विषय सप्तर्षी वशिष्ठ अभिवाचन यांचे अनन्य साधारण असे महत्व आहे. सुमनताई महादेवकर यांच्या ग्रंथामध्ये महर्षींनी रामाच्या केलेल्या समुपदेशाचे क्रमशः अभिवाचन आजचे पाहुणे सादर करीत आहेत. त्यास्तव मी आजच्या निरूपणकार अपर्णाताई परांजपे यांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. अपर्णा परांजपे ह्या पुणे स्थित असून त्यांचे शिक्षण MSc टेक्सटाईल मध्ये झालेले आहे. MBA इंग्लिश केलेला आहे आणि इंग्लिश क्लासेसही त्यांनी बरेच वर्ष घेतलेली आहेत. त्यांनी इंग्रजीमध्ये डिवाइन मीट व मराठीमध्ये अमृतकण ही 2 पुस्तके स्वतःची प्रकाशित केलेली आहेत आणि त्यांचे सतत दासबोधावर विवेचन चालू असते. आध्यात्मिकतेकडे त्यांचा अचानक वाढलेला कल लक्षात घेता त्यांनी स्वतःहून या क्षेत्रामध्ये उडी घेतली आणि खरोखरच त्यांनी वाखाणलेले असं आपलं व्यक्तिमत्व सादर केलं. अशा या ताई आता आपल्या समोर योग वसिष्ठातील बारकाव्यासह सविस्तर विवेचन करत आपणास बोधामृत देणार आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या बहुमोल निरूपणास प्रारंभ करावा ही विनंती. अपर्णाताई परांजपे. नमस्कार. जय श्रीकृष्ण, जय श्रीराम. सुप्रभात सगळ्यांना. सुप्रभात. एकादशीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आजची सफला एकादशी आहे. आपले सगळे मनोरथ सफल व्हावे ही आपल्या भगवंताजवळ प्रार्थना करते आणि आजच्या सेवेला प्रारंभ करते. दादांची उणीव जाणवते आहे. दादांचं व्यक्तिमत्वच असं आहे की ज्यांची आठवण प्रत्येकाला येते आणि ते ऐकताहेत आपलं. त्यामुळे तो काही प्रश्न नाही. या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यांच्या मध्ये असलेल्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार करून आजच्या आपल्या भागाला सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता. वसिष्ठ कश्यपोत्री जमदग्निस्य गौतमः, विश्वामित्र भरद्वाजौ सप्तर्षयो भवन्. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन. अशी अद्भुत परंपरा लाभलेले आपण किती भाग्यवान आहोत. या योग वसिष्ठाचं जे सुरू आहे, जो आत्ताचा भाग सुरू आहे
त्यामध्ये मोक्षाचे 4 द्वारपाल आपण बघितले. त्यातला शम हा पहिला प्रकार आपण बघितला. शमाचा आणि प्रत्येकाला जे वाटतंय त्याचं महत्त्वाचं काही लिहूनही घेतलं असेल. हा पहिला शम आहे. आणि आता दुसरा विचार. विचारांवरती आपण बरंच मागच्या वेळेसचं वाचन झालंय. विचार हा मनुष्याचा आधार आहे. आपण जसे विचार करू, तसंच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आपण करतो. विचारच सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे. शम म्हणजे शांत. आधी शांत व्हायचंय आणि शांत झाल्यानंतर त्या त्या शांतीमध्ये विचारांचा जो काही प्रभाव असतो, त्या प्रभावाप्रमाणे आपलं जीवन असतं. आता विचार हा मनुष्याचा आधार आहे. विचाराचे हे विलक्षण सामर्थ्य, हा चमत्कार विचारानेच अनुभवायचा आहे. विचारांचा हे अद्भुत सामर्थ्य आपल्याला चमत्कार या विचारांनीच अनुभवायचा आहे. अशी स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्याने आपत्तीमध्येही नेहमी प्रयत्न चालू ठेवावा. निरतिशय आनंद प्राप्त करून देणारा परमात्मा विषयक विचार मनुष्याने निरंतर केला पाहिजे. त्यात एक क्षणभरही खंड पडू देता कामा नये. आम्र वृक्षावरील रसमय, अत्यंत मधुर आणि आगळ्या रुचीच्या पिकलेल्या फळाने सर्वांना जसा आनंद होतो, त्याप्रमाणे अहर्निश आत्मचिंतन करणारा पुरुष सत्पुरुषांनाही आनंददायक ठरतो. व्यवहारात वागत असताना सुज्ञ मनुष्याने नेहमी विचारयुक्त असावे, कारण विचार हा मनुष्याचा आधार आहे. अविचारी माणसाला इतकी नाना तऱ्हेची दुःखे भोगावी लागतात, की त्याच्याहून घाणीतला किडा किंवा चिखलाचा बेडूक बरा अशी म्हणायची वेळ येते, किंवा अंधाऱ्या गुहेमध्ये पडलेला सर्प बरा. ज्याचा विवेकरूपी डोळा उघडला नाही, तो जन्मांधासारखा आहे. त्याची कीव करायला पाहिजे. हे रामा, विचार कसा करावा हे तुला मी पुन्हा थोडक्यात सांगतो. कोहम कथमयम दोष संसाराख्य उपागतः न्यायेन इति परामर्शो विचार इति कथ्यते. मी नेमका कोण आहे? मी नेमका कोण आहे हा संसाररूपी दोष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसा उत्पन्न होतो? अशा प्रश्नांची उत्तरे श्रुती स्मृतींनी विवरण केलेल्या सिद्धांताच्या आधाराने शोधायची. युक्तीच्या तर्काच्या साहाय्याने त्याचे निरंतर चिंतन करायचे, याला विचार म्हणतात. आधी श्रुती स्मृती इत्यादी ग्रंथांमधून ते विचार ऐकायचे आणि नुसते ऐकायचे नाही, तर त्या विचारांवर मनन चिंतन झालं पाहिजे, याला विचार म्हणतात. विचार ऐकणे याला विचार म्हणत नाही, विचारांवर चिंतन करणे याला विचार म्हणतात. जगातील सर्व लौकिक आणि वैदिक कर्मे विचाराने फलद्रूप होतात आणि त्यामुळे मनुष्य आत्मतत्वाच्या श्रेष्ठ भूमिकेवर आरूढ होतो. अशी श्रेष्ठ पदवी प्राप्त करून देणारा आत्मविचार हे शमदम संपन्न रामा तुला प्रिय होवो, असा आशीर्वाद वासिष्ठ देत आहेत. मोक्षाचा तिसरा द्वारपाल आहे संतोष. रामा, मोक्षाचा तिसरा द्वारपाल संतोष हा आहे. साक्षात मोक्ष स्वरूपच समज. संतोष हे आत्यंतिक सुख आहे. संतोष रूप सुख भोगणाऱ्या पुरुषांपुढे वैभवशाली साम्राज्य देखील गवताच्या वाळलेल्या काडी इतक्या किमतीचे आहे. संतोषाने युक्त असलेली बुद्धी संसारातील कसल्याही बिकट प्रसंगात केव्हाही खिन्न आणि उद्विग्न होत नाही. प्राप्त झालेल्या वस्तूबद्दल असमाधान किंवा हर्ष आणि अप्राप्य वस्तूबद्दल विषाद त्यांच्या स्थिर चित्ताला स्पर्शही होत नाही. याला संतुष्ट असे म्हणावे. पूर्ण तृप्ती लाभते ती आत्मज्ञानाने. ती जोपर्यंत लाभत नाही, तोपर्यंत असंतुष्ट मनुष्याच्या मनोरूपी बिळातून बाहेर पडणाऱ्या सुखदुःखांच्या वेलीवरची आपत्तींची वाटोळी वाढत जातात. हास बसावा अशा वेदना कासावीस करतात. उलट पूर्ण स्थिती प्राप्त झाली म्हणजे चित्त शांत होऊन त्याचा पूर्ण विकास होतो. जसे सूर्याच्या किरणांनी कमल सहज विकसित होते. आपल्या मनावर नियंत्रण, आपल्या विचारांवर नियंत्रण आणि तेही शांत मनाने या सगळ्या सुखदुःखांकडे बघता येणं, म्हणजे जसं सूर्याच्या किरणांनी कमल जसं विकसित होतं, तसं आपल्या मनाची वृत्ती शांत होते. आपले विचार त्याप्रमाणे बनतात. आशा वैवश्य विवशे चित्ते संतोष वर्जिते म्लाने वक्रमित्र आदर्शे न ज्ञानम प्रतिबिंबती. मळक्या आरशात ज्याप्रमाणे मुखाचे प्रतिबिंब सरळ आणि स्पष्ट दिसत नाही, त्याप्रमाणे आशेमागे धावणाऱ्या असंतुष्ट अस्वस्थ चित्तात ज्ञान बिंबत नाही. अप्राप्य वस्तूबद्दल जो हाव करीत नाही, ज्याचे मन आदी व्याधींपासून मुक्त असून नित्य तृप्त असते, साध्या गोष्टी नाही आहेत. या सगळ्या गोष्टींची साधना
तशा प्रकारचे विचार, तशा प्रकारचे आचार, तशा प्रकारचं चिंतन केल्याशिवाय ही मनावरची धूळ जाणार नाही. प्रारब्धाने उत्पन्न झालेले सुख आणि दुःख, प्रारब्धाने उत्पन्न झालेले सुख आणि दुःख जो निर्विकार मनाने भोगतो, तसेच ज्याचे आचरण सौम्य आणि शुद्ध असून ज्याच्या सहवासाने प्राणी मात्र आनंदित होतात, त्याला संतुष्ट म्हणावे. पावसाळ्याच्या दिवसात धुळीचे कण ज्याप्रमाणे जमिनीवर जागच्या जागी बसतात, त्याप्रमाणे आत्मस्वरूपात स्थिर झालेल्या संतुष्ट चित्तात सर्व मानसिक दुःखे लीन होऊन जातात. संतुष्टी परतृप्तस्य महत्त्वपूर्ण चेतसा क्षीराब्धेरिव शुद्धस्य मुखे लक्ष्मी विराजिते. पूर्ण शांत, तृप्त आणि क्षीरसागराप्रमाणे धवल सात्विक अशा समचित्ताच्या महापुरुषाच्या मुखावर विलक्षण तेज झळकतं. अशा पुरुषाचे रमणीय मुख पाहून लोकांना जितका संतोष होतो, तितका सोन्याच्या चमकणाऱ्या राशीकडे पाहूनही होत नाही. अशाची आपल्याला प्राप्ती का होऊ नये? जितका सोन्याच्या चमकणाऱ्या राशीकडे पाहूनही एवढा आनंद होणार नाही, तेवढा आनंद या संतोषी पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहून होतो. हे रघुनंदना, शूर, वीर आणि सर्व गुणांनी संपन्न असलेल्या मनुष्यामध्ये समचित्त पुरुष राजाप्रमाणे शोभतो. अशा पूर्णत्वाला गेलेल्या पुरुषाला आकाशातले देव आणि मुनी आनंदाने वंदन करतात. रिद्धी-सिद्धी त्याची सेवा करण्यास तत्पर असतात. सन्मार्गाची दीपिका साधू संगती. हे बुद्धिमंत रामा, आतापर्यंत तुला जे मोक्षाचे उपाय सांगितले, त्यामध्ये साधू समागमाचे महत्व विशेष आहे. साधनेच्या कोणत्याही अवस्थेत साधुसंग उपकारकच आहे. शून्यम आकीर्णता इति मृती अपि उत्सवायते आपत संपत इव आभाती विद्वत जन समागमे. रामा, एखादे ठिकाण ओसाड शून्य दिसत असले तरी साधूच्या उपस्थितीमुळे ते भरल्यासारखे वाटते. तिथे कशाचीही उणीव भासेनाशी होते. त्याच्या सहवासात मृत्यू सुद्धा उत्सवासारखा आनंददायक वाटतो आणि संकटाचेही स्वागत करावेसे वाटते. पाण्याच्या सिंचनामुळे फुलांचा गुच्छ ताजा टवटवीत दिसू लागतो, तसेच संत संगतीपासून मनुष्याच्या बुद्धीत उत्पन्न होणारा विवेकरूपी दिवा उजळ आणि अधिक तेजस्वी दिसू लागतो. आपण याच्या मागे जायला नको का? आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये आणि चेहऱ्यामध्ये जर फरक होत असेल, तर हा सगळा मार्ग महाजनो येन गतस्स पंथा या न्यायाप्रमाणे आपण या मार्गाला जायला पाहिजे. त्या निमित्ताने सगळे पशु, पक्षी, जीव, जंतू सगळे आपल्याकडे आकर्षित होतात. आकर्षणाचा सिद्धांत लागू होतो आणि सगळीकडे आनंदाचा वर्षाव होतो. हृदयातील अंधार दूर करणारा, सन्मार्ग दाखवणारा हा दिवा कालांतराने त्याचे तेज सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे चारी दिशात भागते. ज्याने सत्संगती रूपी गंगेच्या शीतल जलात स्नान केले, इकडे सूर्य म्हणतात, इकडे गंगेची शीतलता म्हणतात. त्याला तीर्थे, दाने, व्रतवैकल्ये करून वेगळे आणि जास्त असे काय साधायचे असते? दरिद्री मनुष्य ज्याप्रमाणे सोने, संपत्ती, घरदार याकरता हापापलेला असतो, त्याप्रमाणे जिज्ञासू मनुष्याने शांत आणि कृतकृत्य होऊन लोकोपकार करीत असलेल्या सत्पुरुषाच्या दर्शनासाठी आतुरतेने धाव घ्यावी. जो भाग्यवान मनुष्य कोणत्याही परिस्थितीत साधू संघाचा त्याग करीत नाही, तो श्रेष्ठ विचारी पुरुष होय. खरा आत्मा अनात्मचा विचार त्याला समजला असे म्हटले पाहिजे. अज्ञान ग्रंथीचा नाश झालेल्या सत्पुरुषांची सेवा हा भवसागरातून तरुण जाण्याचा सर्वमान्य उपाय आहे. सत्पुरुष हे पाप आणि नरकरूपी अग्नी विझवणारे मेघ आहेत. अशा सज्जनांचा जे अनादर करतात, ते आपल्या नरकवासाची तयारी करतात असे म्हटले पाहिजे. नित्य सत्संगतीत असणाऱ्या पुरुषांना अतिशय उत्तम, पुष्टिकारक, निर्भय, निरतिशय असे सुख प्राप्त होते आणि त्यांचे अंतःकरण नित्य आनंदाने ओसंडत राहते. हे वाचल्यावर आपल्याला असं व्हावं अशी इच्छा निर्माण व्हायला काही हरकत नाही. म्हणून कसल्याही प्रकारची कष्टदशा प्राप्त झाली तरी मनुष्याने क्षणमात्रही प्राप्त झालेली सत्संगती सोडण्याचे मनातही आणू नये. दारिद्र्य, मरण, दुःख इत्यादी रोगांचा ज्वर सत्संग रूपी औषधाच्या योजनेने सर्वस्वी नष्ट होतो. चतुर्विध संपत्ती. रामा, रामा इतकं गोड म्हणतात ना वसिष्ठ. रामचंद्रा, रामा, संतोषी सर्वोत्तम संपत्ती आणि स्पृहणीय लाभ आहे. संतोषी स्पृहणीय संपत्ती आणि लाभ आहे. नेहमी सत्संगतीची ओढ हीच परमगती असून विचार हेच परमज्ञान आणि शम हेच परमसुख आहे. आपण सुख काय समजत होतो? आपण सुख कशाला समजत होतो? समाधानात सुख आहे.
असं वशिष्ठ त्याला सांगतात. भव भय निरपवाद छेदून टाकणारे हेच 4 विशुद्ध निरपवाद उपाय होय. त्यांचा नित्य अवलंब करीत गेल्यामुळे आपत्तीतून मोहातून तरुण जाता येते. शांत समुद्राच्या पृष्ठभागावर ज्याप्रमाणे मोठमोठी जहाजे फिरत असतात, त्याप्रमाणे क्षोभरहित निस्संग अंतःकरणाच्या पुरुषावर आध्यात्मिक विचार, सत्संग इत्यादींचा सहज परिणाम होतो. किती गोड उपमा देत आहेत रामा. कल्पवृक्षाखाली बसलेल्याला ज्याप्रमाणे सर्व काळात ऐश्वर्य प्राप्त होते, त्याप्रमाणे या 4 गुणांनी युक्त असलेल्या पुरुषाला सर्व ऐश्वर्य प्राप्त होते. पोक्त आणि अनुभवी मंत्र्यांचा विचार घेऊन शासन चालवणाऱ्या राजाला ज्याप्रमाणे जयश्री माळ घालते, त्याप्रमाणे सत्संगती, विचार, शम, संतोष यांनी युक्त असलेली बुद्धी नेहमी यशप्राप्ती करून देते. म्हणून या 4 साधनांपैकी कोणत्यातरी एका साधनाचा नेहमी अवलंब करावा. चित्तरूपी उन्मत्त हत्तीला ताब्यात ठेवून सद्गुण मुरवून घेण्यासाठी मनुष्याने सावध होऊन आटोकाट प्रयत्न करावेत. क्षणभरही बेसावध होऊ नये. समर्थ दासबोधात तेच विवेक शिकवतायत, की कोणत्याही क्षणी बेसावधता चालणार नाही. सतत सावधान असावं, सतत सतर्क असावं, तोल ढळू देऊ नये. एखादा गुणही प्रकर्षाने वाढवला, अभ्यासाने तो दृढ केला, तर इतरही गुणांचे बळ वाढून अंतःकरणात बसलेले दोष आपोआप निघून जातात. उलट दोषांना खतपाणी मिळेल अशी वागणूक असेल, तर गुण निस्तेज होऊन नष्ट होतात. रामा, मग तो देवकोटीतील असो किंवा यक्ष, मनुष्य नवे वृक्ष सुद्धा कुणीही असो, यश मिळवण्याचा यापासून दुसरा मार्ग नाही. शुभ आणि अशुभ, गुण आणि दोष अशा 2 तटांमधून वाहणाऱ्या मनरूपी अरण्यातल्या वेगवान भावनदीला प्रयत्नपूर्वक शुभाच्या बाजूला वळवून घे आणि अशुभ वासना निष्प्रभ होतील, तुला मागे ओढू देणार नाही. रामा, येथपर्यंत शमादी गुणांचे वर्णन करून सत्पुरुषांचा आचारक्रम तुला सांगितला. आता यापुढे मी तुला ज्ञानक्रम सांगणार आहे. आता ज्ञानाचा क्रम सांगणार आहे. 4 मोक्षाचे द्वारपाल तुला सांगितले. आता मी ज्ञानक्रम गोष्टी रूपाने वसिष्ठ आता अतिशय सुंदर सुंदर गोष्टी सांगणार आहे. आता कोणती गोष्ट कोणाला आवडेल आणि कोणाचा अगदी त्यामधून आपला विकास होईल आणि कुणाला शांती लाभेल सांगता येणार नाही. एखादी अशी गोष्ट मनाला भावेल, की त्यातूनच आपला उद्धार होईल. आता ते म्हणतात आहे, की ज्ञानक्रम सांगणार आहे. हे सत्शास्त्र निरामय आयुष्य आणि यश देणार आहे. मोक्षरूपी पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहे. ते आपल्या हितैषी तज्ञांकडून निरंतर श्रवण करावे. म्हणजे निविळच्या बियांप्रमाणे ज्याप्रमाणे पाणी निर्मळ होते, त्याप्रमाणे तुझी स्वभावतःच निर्मळ असणारी बुद्धी अत्यंत शुद्ध होऊन तुला परमपदाची प्राप्ती होईल. मुळातच तू शुद्ध आहे आणि सत्संगतीने त्यावर तू सारखा विचार, मनन, चिंतन आणि कृती केल्यामुळे तू जसं ते बीजामुळे पाणी जसं स्वच्छ होतं, तसं मन तुझं स्वच्छ होईल आणि तुला परमपदाची प्राप्ती होईल. मनुष्याला एकदा आत्मज्ञान प्राप्त झाले म्हणजे आपोआप त्याला परमपदाची प्राप्ती होते आणि मग ते उत्तम पद आत्मज्ञानामुळे तो केव्हाही सोडित नाही. एकदा हे काही जे काही मिळालंय, ते मिळाल्यानंतर तो कधीही सोडत नाही आणि ते सोडणार नाही याची काळजी सद्गुरू घेतील. उत्पत्ती प्रकरण. आता प्रकरण 3रं सुरू झालंय. उत्पत्ती प्रकरण. जगाची उत्पत्ती ही भास मात्र आहे. आता सगळ्यात मोठा सिद्धांत या ठिकाणी सांगितलाय, की जगाची उत्पत्ती भास मात्र आहे. त्याची गोष्ट आता नीट लक्ष देऊन जर ऐकली, तर त्याच्यावरती विचार केला, तर ह्या गोष्टी खरंच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रामा, जग उत्पन्न होण्यापूर्वी आत्मा जसा निर्विकार असतो. जग उत्पन्न होण्यापूर्वी आत्मा जसा निर्विकार असतो, तसाच निर्मितीनंतरही निर्विकारच असतो. कारण जग वास्तविक अर्थाने उत्पन्न होतच नाही. हा या उत्पत्ती प्रकरणाचा मतितार्थ आहे. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण जशा गोष्टी सुरू होतील, त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळेल. पण सुरुवातीला 2-3 वाक्य जी महत्वाची आहेत, ती समजायलाच पाहिजे, की जग उत्पन्न होण्यापूर्वी आत्मा जसा निर्विकार असतो, तसा जगनिर्मितीनंतरही निर्विकारच असतो. तो फक्त देहामध्ये अडकतो. प्रत्यक्षात तो मुक्त असतो. कारण जग वास्तविक अर्थाने उत्पन्न होत नाही. हा या उत्पत्ती प्रकरणाचा मतितार्थ आहे. दोरीवर जसा साप भासावा किंवा शिंपलीही चांदीचा तुकडा आहे असे भासावे, त्याप्रमाणे ब्रह्मावर, आत्म्यावर जग उत्पन्न झाले असा नुसता भास होतो. वास्तविक जगाला आत्म्याशिवाय वेगळे अस्तित्व किंवा सत्ता नाही. हे जे वेगळे अस्तित्व भासते ते अज्ञानामुळे भासते. तत्वतः ते नाहीच.
तर केवळ ब्रह्मच आहे असा वेदांताचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत एकदा तुझ्या बुद्धीमध्ये आरूढ झाला म्हणजे उत्पत्ती कोणाची आणि कशी होते, नाश कोणाचा आणि कसा होतो, वाढलेले विकार पावणारे ते काय, अशा शंका आपोआप दूर होतील. तेव्हा हे रामचंद्रा, हा सिद्धांत मला जसा समजला आहे त्याचे परीक्षण करून त्याची सत्यता कशी सिद्ध होते ते आपण आता पाहू. आधी सिद्धांत लक्षात घ्यायला पाहिजे. तो सिद्धांत हा की ब्रह्म एक तत्व आहे आणि बाकी सगळा भास आहे. तो कसा भास आहे ते आता मी तुला समजावून सांगतो. दृश्य जगाच्या उत्पत्तीचा प्रथम विचार करण्याचे कारण, दृश्य जगत सत्य आहे अशी माणसाची दृढ भावना असते व तिला अनुसरूनच त्याचे व्यवहार सुरू होतात. त्यामुळेच बंध निर्माण होतो. सुख-दुःख, पाप-पुण्य, वासना निर्माण होत राहतात आणि मनुष्य त्यात अधिकाधिक गुंतत जातो. स्वतःच्या खऱ्या रूपाचा त्याला विसर पडतो. परंतु रामा, दृश्य जगताला सत्यता नाही हे त्याला कळले. दृश्य जगाचा अभाव झाला म्हणजे बंध दूर होतो, हाच मोक्ष होय. दृश्य जगत नाही हे समजणे म्हणजे मोक्ष होय. अनेकांच्या अनुभवाने ही सिद्धी सिद्ध झाली आहे. म्हणून रामा, दृश्याचा संभवच कसा नाही हे मी तुला सांगणार आहे. पण सुरुवातीला दृश्य जग उत्पन्न होते आणि ते नाश पावते. आपल्या मूळ कारणातच लीन होते. या आपल्याला पूर्व परिचित असलेल्या कल्पनेपासून उत्पत्तीच्या विचाराला आपण आरंभ करू. हे जे जग खरोखर नाही ते आहे असे आपण तात्पुरतं गृहीत धरू. जे नाही ते आहे हे तात्पुरतं गृहीत धरू, त्याशिवाय तुला समजणार नाही. त्यामुळे आहे ते गृहीत जसं तुम्ही धरताय, जसं तुझ्या मनात शंका आहे, तसं आहे हे मी गृहीत धरायला सांगतात आहे. यद इदं दृश्यते सर्वं जगत् स्थावर जंगमं सुषुप्तौ इव स्वप्न कल्पान्ते प्रविनश्यति ततस्तस्मित गंभीर न तेजः न तमस्तमः अनाख्यम अनभिव्यक्तम सत् किंचित अविशिष्यते. रामा, सुषुप्तीमध्ये गाढ झोपेमध्ये ज्याप्रमाणे स्वप्न नष्ट होऊन जाते, त्याप्रमाणे हे स्थावर आणि जंगम, स्थिर आणि चर हलणारे जग दिसत आहे ते कल्पाच्या अंती नष्ट होते. त्यावेळी स्तिमित म्हणजे अक्रिय, अमूर्त, निराकार, अपार, निर्धमक आणि म्हणजे ज्याचे कोणत्याही विशेषांनी वर्णन करता येणार नाही, ज्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही, असे अव्यक्त सत्तत्व शिल्लक राहते. ते तम आहे की प्रकाश स्वरूप आहे हेही सांगता येत नाही. अशा या सत्तत्वाबद्दल सांगणाऱ्या फक्त उपनिषदी श्रुती, त्यांनी या तत्वाला ऋत म्हटले आहे. तसे सर्व विषयांचा आत्ता म्हणजे सर्व विषयांना समाविष्ट करून घेणारा अखंड विद्यमान असा आत्मा म्हटले आहे. अत आणि आत्मा सर्वाहून मोठे व्यापक या अर्थाने बृहत ब्रह्म असेही नाव त्याला दिले. ज्ञातांकडून तो प्रत्यक्ष अनुभवला जातो म्हणून त्याला सत्य म्हटलं आहे. असा तो चैतन्य स्वरूप आत्मा सत्यम अन्य इव उल्लसन जीवताम उपयाती, स्वतःला जणू वेगळाच कोणीतरी मानून सीमित हलक्या अशा जीवदशेला प्राप्त झाला. ब्रह्मदेवाचा कल्पनाविलास पहा काय आहे. मी जीव आहे अशा ज्ञानशक्ती बरोबरच प्राणांच्या हालचालींमुळे जणू तो क्रियाशक्ती रूप झालेला सूक्ष्म आत्मा संकल्प विकल्पांच्या योगाने मनपणाला पावतो. स्थिर समुद्राच्या पृष्ठभागावर चंचल लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे स्थिर परमात्मा रूपावर अस्थिर मन उदय पावते. ते समष्टी रूप मन म्हणजे हिरण्यगर्भ ब्रह्मदेव असून त्याच्या स्वैर म्हणजे पूर्वनियोजित नसलेल्या संकल्पामुळे त्रिभुवने निर्माण होतात. त्यात स्वेदज, अंडज, जारज, उद्विज असे 4 प्रकारचे प्राणी त्यांचे समुदाय निर्माण होतात. होतात म्हटलंय, झालं म्हणत नाहीये. विशिष्ट या ठिकाणी होतात म्हणतात. म्हणजे हे जे आहे असं कितीक वेळा झालंय आणि किती वेळा होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची उत्पत्ती मनाने निर्माण होते. त्यामध्ये 4 प्रकारचे जे प्राणी आहेत तसे निर्माण होतात, पडत नाही. रामा, सोन्याचा दागिना मूळच्या सोन्यापासून वेगळा काढून घेता येत नाही. खरे अस्तित्व सोन्याला असते. त्याच्या वाचून दागिना बनवताच येणार नाही. आपण घडवलेल्या दागिन्या वाचून सोने मात्र असू शकते. सोनं आहे, दागिना बनवला तर दागिना सोन्या वाचून होऊ शकत नाही. पण सोनं दागिना नसला तरी सोनं मूळ रूपात असतं. तसं ब्रह्म मूळ आहे. बाकी जग असो किंवा नसो, ब्रह्म होतं आहे आणि राहणार आहे. तसे जग ब्रह्मामध्ये आहे, पण ब्रह्म हा नाशिवंत मर्यादित जगात नाही. या जगामुळे ते मर्यादित झालेले नाही. जग खरे म्हण की खोटे म्हण, वाळवंटाच्या प्रदेशात मृगजळ भासते त्याप्रमाणे
या जगाचे विराट स्वरूप मनाकडून निर्माण केले जाते यात शंका नाही. या जगालाच ज्ञात्या पुरुषांनी सत्यानुभवी रूपाने ज्ञानाने नष्ट होणारी अविद्या, संस्कृती संसरण म्हणजे एका जन्मामधून दुसऱ्या जन्मात जायला लागणारी मिथ्याजाल रूप म्हणून माया भ्रम पाडते, म्हणून मोह पार करून जाणे, दुस्तर म्हणून महत, खऱ्या स्वरूपावर आवरण घालणारे म्हणून तम आणि जन्म मरणाच्या साखळीत अडकवणारे म्हणून बंध अशी अनेक नावे दिली आहेत. मुळात मनाचा संकल्प आहे. मनात जर संकल्प नसला तर जग उत्पत्तीच होत नाही. आणि याचं उदाहरण जेव्हा गोष्टीतून सांगतील तेव्हा अगदी स्पष्ट होणार आहे. कोणत्याही प्रकारचा संकल्प नसताना एका ब्राह्मणाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याला मरणच येत नाही. म्हणजे संकल्प नसेल तर जग नाही आणि संकल्प आहे म्हणून जग आहे. पण हे जग असो किंवा नसो ब्रह्म होतं आहे आणि राहणार आहे. हा अतिशय महत्वाचा संकल्प सिद्धांत यामध्ये त्यांनी सांगितलाय. प्रथम स्पष्ट करून सांगतो, आत्मज्ञानामुळे जगरूपी बंध नष्ट होतो. या बंधाचेच रूप मी प्रथम स्पष्ट करून सांगतो, म्हणजे मोक्षाचे स्वरूप तुला कळेल. प्रिय शिष्या रामा, द्रष्ट्याला ज्या दृश्य जगाची सत्ता म्हणजे स्वतंत्र अस्तित्व जाणवते, त्या दृश्याचे स्वरूप पहा कसे आहे. ज्यांना आपण तू मी म्हणून ओळखतो ते आणि जगातले सर्व विषय या मिथ्या पदार्थांनाच दृश्य असे म्हणतात. या मिथ्या पदार्थांनाच दृश्य असे म्हणतात. हे सर्व पदार्थ आणि त्यांचे वेगवेगळे अस्तित्व जोपर्यंत भासते तोपर्यंत बंद आहे. जोपर्यंत तू मी आणि हे दृश्य जग दिसतं तोपर्यंत त्याला दृश्य जगत म्हणतात. ते दिसतंय त्याला दृश्य जगत म्हणतात आणि ते दृश्य जगत जोपर्यंत भासतंय तोपर्यंत बंद आहे. म्हणजे दृश्य जगत न भासवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. हे दृश्य जग नाही हे मनाला समजवायचं आहे. मनातले संकल्प संपवायचे आणि आपली स्वतःची वेगळी अवस्था आपल्या ब्रह्माकडे लक्ष वेधायचंय. प्राधान्यक्रम ब्रह्माला द्यायचा आहे. हे जे काही दृश्य दिसतंय पुन्हा ज्यांना आपण तू मी म्हणून ओळखतो आणि जगातले सर्व विषय या मिथ्या पदार्थांना दृश्य असे म्हणतात. हे सर्व पदार्थ आणि त्यांचे वेगवेगळे अस्तित्व जोपर्यंत भासते तोपर्यंत ब्रह्म आहे. अशा स्थितीत मोक्ष संभवत नाही आणि आपण मोक्षाचे अधिकारी आहोत. मोक्ष मिळवायचा आहे. मग जोपर्यंत दृश्य जगताकडे लक्ष जाईल तोपर्यंत मोक्ष शक्य नाही. हे प्रिय शिष्योत्तमा रामा, जोपर्यंत दृश्य जग दिसतंय तोपर्यंत मोक्ष शक्य नाही. मन विषयाचे आकार घेत राहते. रामा, मी जे सांगतो आहे त्याच्या शब्द ज्ञानाने आणि दृश्य जगाला अस्तित्व नाही ते खरे नाही. अशी विधाने करीत राहिल्याने दृश्याचा निराश होईल आणि अशी आशा करू नये. जोपर्यंत मनामध्ये एका मागोमाग एक कल्पना, एक एक वृत्ती उत्पन्न आहेत, हेलकावत आहेत, तोपर्यंत दृश्य जगाची व्याधी कमी न होता उलट वाढते. न इदम असे घोकत राहिले आणि मन मात्र दृश्य विचारांचेच आकार घेत राहिले तर कितीही तर्क वितर्क लढवले, तीर्थयात्रा केल्या, जप तप केले तरी त्याचा उपयोग नाही. अध्यात्मशास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने विचार एवढाच उपाय दृश्य निरासाला आहे. तोच आपण येथे आता करतो आहोत. दृश्य विचारांना थांबवायचंय. अशा विचारांना थांबवून फक्त मूळ स्वरूपाकडे, जसं सोन्याचा दागिना महत्वाचा नाही, सोनं महत्वाचं आहे. सोनं असलं तरच दागिना होतो, पण दागिना असला म्हणजे दागिना नसला म्हणजे सोनं नाही असा अर्थ नाही. त्याच्यामुळे दृश्य जगत जर आहे ते खोटं आहे. त्याच्याकडे लक्ष न देता फक्त स्वतःमध्ये जर मन केंद्रित केलं तर काहीतरी तुमच्या मोक्षाची गती मिळू शकते. रामा, दृश्य जग खरोखर असेलच तर त्याचा बाध होणे कधी शक्य नाही. दृश्य जर जग जग जर खरं असेल तर त्याचा बाध होणे शक्य नाही. कारण जे सत असते त्याचा कधीही अभाव नसतो. जे सत असतं त्याचा कधीही अभाव नाही आणि जे असत असेल त्याला केव्हाही सत्ता म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नसते. जसं सोन्याच्या दागिन्याला स्वतंत्र अस्तित्व नाही तसं या दृश्य जगताला अस्तित्व नाही, असत्याला अस्तित्व नाही आणि सत्य जर ते असतं तर त्याचा अभाव कसा झाला असता? आपण गेलो कसं असतो? हे दृश्य जग संपलं कसं असतं जर ते सत्य असतं तर? सत्य संपत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि. जर ते संपत नाही तर हे दृश्य जर संपत असेल तर ते सत्य नाही, ते असत्य आहे. हे अगदी महत्वाचा सिद्धांत या ठिकाणी सांगितला. मग त्यामध्ये जे लक्ष जातंय त्यामुळे मोक्ष मिळत नाही. एकदा ह्या गोष्टी थोड्याशा स्पष्ट झाल्या आणि मी गोष्टीतून तुला सांगतो म्हणजे तुला समजेल की हे सगळं जे दिसतंय, जे भासतंय ते असत्य आहे. जर ते असत्य नसतं
तर आपल्याला आनंद नसता का मिळाला? तो आनंद मिळत नाही. त्या सत्याकडे लक्ष जात नाही, म्हणून ते असत्य आहे. असा वेदांताचा सिद्धांत आहे. आत्मस्वरूपाचे ज्ञान झालेले नाही, अशा अवस्थेत द्रष्टा जीव जोपर्यंत आहे, तोपर्यंत दृश्य विचारांचा आकार घेणारे मन भ्रांतीमुळे परमाणूच्या पोटातही प्रचंड विचित्र विश्वरूप दृश्य निर्माण करू शकते. मन जर असेल तर छोट्याशा कणापासून मोठंच्या मोठं मन विश्व निर्माण करतं. जसं आपला जन्म झाल्यापासून आपलं स्वतःचं अस्तित्व आपण निर्माण केलं. आपल्या आजूबाजूला सगळं आपलं जग जसं निर्माण केलं, हे सगळा मनाचा खेळ आहे. हा सगळा मनाचा खेळ आहे. रामा, आपण नेहमी पाहतो त्या आरशाच्या दृष्टांताने त्याची तुला प्रचिती येऊ शकेल बघ. आरसा लहान असला तरी मोठमोठे पर्वत, समुद्र, विशाल भूप्रदेश, नदीचा वाहता प्रवाह या साऱ्यांची प्रतिबिंबे त्यात दिसतात. आरसा छोटा आणि एवढी मोठी नदी, एवढा मोठा पर्वत, एवढा उंच असा पर्वत त्या आरशामध्ये दिसू शकतात. आरसा जसजसा फिरवावा, तसतशी प्रतिबिंबेही नवनवीन होत जातात. जसा आरसा फिरवा, आरसा छोटा, एवढासा आरसा आणि त्यामध्ये पर्वत दिसतात आणि जो भाग पाहायचा ठरवलं, तो भाग त्या आरशामध्ये दिसतो. विचार करा, अशाच मनाचे प्रतिबिंब आपण जिकडे बघू तिकडे दिसत राहतात. आपण जसा विचार करू तसे दिसत राहतात. दृश्यरूप ग्रहण करणारा आरसा जोपर्यंत आहे, जोपर्यंत दृश्यरूप ग्रहण करणारा आरसा आहे, तोपर्यंत त्या दृश्याचे मार्जन होणे, ते नष्ट होणे अशक्य आहे. त्यापेक्षा हा आरसाच नष्ट करायचा. या नजरेने बघायचंच नाही दृश्याकडे जोपर्यंत, तोपर्यंत हे दृश्य आणि असत्य आपल्या समोरून जाणार नाही. आणि दृश्य आहे तोपर्यंत जरा, मरण, दुःख, जागृतावस्थेतील स्थूल विषयांचे व्यवहार, स्वप्नात सूक्ष्म विषयांचे दर्शन, सुषुप्तीत त्या सर्वांचे लीन होणे, पुन्हा त्या विषयांची जागृती, अशी सर्व चक्रे चालू राहतील. दीर्घ पाषाण समाधी म्हणजे मोक्ष नव्हे. आता ते तर आणखी सांगतात, की मोक्ष समाधी लागली, दीर्घ पाषाण समाधी लागली, पाषाणासारखा तो व्यक्ती झाला, तरीही मोक्ष नाही. आधी थोडं घाबरवतायत, आधी थोडं मोठे-मोठे संकल्प सांगतील, मग बरोबर छोट्या उदाहरणांनी समजावून सांगतात. जसं आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं, एवढा मोठा पर्वत दिसतो, तसं एवढंसं आपलं मन किती कल्पना करतंय आणि या कल्पनेत रमून जातंय. जे असत्य आहे, सत्याची कल्पना करा. सत्याची कल्पना करू शकत नाही. सत्य कल्पनातीत आहे, तेच ब्रह्म आहे. दीर्घ पाषाण समाधी म्हणजे मोक्ष नव्हे. रामा, ज्ञानरहित मनुष्याची जप-तपादी साधने या दृश्य मायेचे निराकरण करू शकत नाही. जप करा, तप करा, काहीही करा. या या गोष्टीचं निराकरण करू शकत नाही. कारण जप जरी केला, तरी जप करत असताना मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला मोक्ष मिळेल का, मला राम दिसेल का, या सगळ्या मनाच्या कल्पना सुरूच असतात. निर्विकार मन केल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही. निर्विकार अवस्था म्हणजे समाधी. पण ते म्हणतायत दीर्घ पाषाण समाधी म्हणजे सुद्धा मोक्ष नाही. आधी ते सगळे स्पष्ट कल्पना करतात. इतकेच नव्हे, तर त्याचे योग साधनही हा जगद्भ्रम नष्ट करू शकत नाही. योग मार्गाने सविकल्प समाधी लावली, तरी हे दृश्य मी नष्ट करतो आणि असा मी येथे समाधीस्थ आहे, असे भान राहते. समाधी लावली, सगळ्या जगापासून दूर गेलो, मनामध्ये आतमध्ये समाधी लावली, तरी मी समाधी लावली. हे जग मला दिसत नाही, मला दुसरं काहीतरी पाहिजे, असा तरी विचार कायम राहतोच. म्हणजे त्याही विचारांपासून दूर जायचंय. कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही. तरच ती मोक्षाकडे आपण वाटचाल करू शकतो. आणि ती कोणत्याही क्षणी शक्य आहे. ह्यातून सगळ्यातून मन काढून टाकायचं, शांत बसायचं, असा त्याचा अर्थ आहे. असा मी समाधीस्थ आहे असे भान तर ठेवायचं राहतं, ते भानही नकोय. कशाचीच अवस्था नकोय. हे भान नष्ट होऊन निर्विकल्प अवस्था झाली, तरी ती समाधी नाही. तिला तुरीयावस्था म्हणावं लागेल. ती अवस्था तुरीयावस्था आहे, जी तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलंय, सगळ्या संतांनी त्याचं वर्णन केलंय, की तुरीया अवस्था होऊ शकते. तुर्येपर्यंत माणूस जातो, पण त्याच्याही पुढे जायचंय म्हणतात रामाला ते. सविकल्प आणि निर्विकल्प समाधीच्या अवस्थेतून व्युत्थान झाले म्हणजे परत व्यवहार दशेत येऊन मनाचे, शरीराचे कार्य सुरू झाले, की गाढ झोपेनंतर जागे झाल्यावर जसे हे दुःखमय जग भासते, तसेच ते यावेळी भासणार. पुन्हा एकदा ते समाधीतून बाहेर आलं, की पुन्हा हे जग दिसणार. हा त्याच्यावर उपाय नाही. समाधी हा त्यावर उपाय नाही. अर्थात आत्मज्ञान नसता क्षणिक सुखाची समाधी साधली, तरी त्यामुळे जगाची अनर्थ परंपरा टळत नाही. काही लोकांचे म्हणणे आहे, की ज्ञान नसतानाही निर्विकल्प स्थिती जर प्राप्त झाली, तर अक्षय झोपेच्या सुखाप्रमाणे तीच परमसुखाची प्राप्ती आहे, असे म्हणण्यास काय हरकत आहे? त्यातून व्युत्थान नको, दुःखमय जगाचा अनुभव नको. परंतु जोपर्यंत चित्ताचे अस्तित्व कायम आहे, तोपर्यंत मनुष्य जेथे जाईल, जे करील, त्या जगदरूपी भ्रम राहणारच.
जसं संन्यासी आहे आणि त्यांनी म्हटलं मी जंगलात जातो, झोपडी बांधतो, तरी झोपडीसाठी काट्या-कुट्या गोळा करणे, काहीतरी करणे, स्वतःचा विचार करणे, एखादा प्राणी पाळणे, या सगळ्या गोष्टी पुन्हा संसार सोडला तरी त्या जंगलामध्ये तो सुरू करतो. म्हणजे जगतरूपी भ्रम त्याचा बंध नष्ट होणार नाही. द्रष्ट्याने मोठ्या प्रयत्नाने पाषाणासारखी आपली स्थिती स्थिर करून घेतली. ती जड अवस्था उतरून कधीतरी त्याला जगत भास होणार. ती जड अवस्था एकदा उतरली, जे वर जातंय ते खाली येतंय. समुद्राच्या लाटा कितीही उसळल्या, अगदी त्सुनामी आली, कितीही वर गेल्या, तरी पुन्हा खाली येतात. यावंच लागतं त्यांना आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे. तसं जड अवस्था जरी आपली झाली काही काळापुरती, पण एक क्षण जरी डोळे उघडले, तरी पुन्हा हे जग दिसणार आहे. पाषाणरूपी जरी समाधी झाली, तरी पुन्हा हे जग दिसणार आहे. पुन्हा मनाचे संकल्प सुरू होणार आहे. त्यामुळे ही कायमची स्थिती राहू शकत नाही, असा समाधी निष्ठांचा सुद्धा अनुभव आहे. मग हे योग वसिष्ठामध्ये कोणता योग सांगितलाय? आणि अशी दीर्घ पाषाण समाधी म्हणजे काही चिन्मय ब्रह्मानुभव अशी संसाराची शांती करणारी मोक्ष स्थिती नाही. तिळात जसे तेल तसे दृश्यामध्ये दृश्य. म्हणून रामा मी पुन्हा पुन्हा सांगतो की दृश्याचा निराश करायला एका अनुभवरूप ज्ञाना वाचून दुसरा कोणताही उपयोग कामाला येत नाही. ही कल्पना खोल आहे. अविद्या, अज्ञान आहे तोपर्यंत जसा वनस्पतीत रस, फुलामध्ये सुगंध, तिळामध्ये तेल अव्यक्त स्वरूपात असते, वृक्षाच्या बीजामध्ये सबंध वृक्ष अव्यक्त रूपात असतो, तसे दष्ट्यामध्ये दृश्य अव्यक्त रूपाने असते. रामा, ही उदाहरणे बाजूला ठेवून तू स्वतःच्या अंतःकरणात बघा. तू स्वतःच्या अंतःकरणात आता बघ. स्वप्न, संकल्प आणि मनोराज्य ही तुझ्या मनात असतात, आहेत, तुझ्या अनुभवाला येतात. तसेच दृश्यामध्ये दृश्य जग लहान मुलाच्या मनामध्ये उत्पन्न झालेले पिशाच्य त्याचा प्राण घेते. लहान मुलाच्या मनामध्ये निर्माण झालेले पिशाच्य त्याचा प्राण घेते. त्याप्रमाणे स्वतःच्या मनातले दृश्यरूप काल्पनिक पिशाच्य द्रष्ट्याचा घात करते. बीजामध्ये असलेला अंकुर योग्य भूमी आणि काल याचा उपयोग करून घेऊन आपले विस्तीर्ण स्वरूप व्यक्त करतो. त्याप्रमाणे द्रष्ट्याच्या अविद्येचा आश्रय घेऊन दृश्य जग आपले रूप प्रगट करते. एखाद्या वृक्षाच्या बीजामध्ये आपले विस्तृत स्वरूप प्रगट करण्याची शक्ती नेहमी अव्यक्त रूपाने असते. त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये नामरूपात्मक जगत स्वाभाविकपणेच अव्यक्त रूपामध्ये असते व योग्य समयी ते फक्त व्यक्त रूपाने भासू लागते. बीजामध्ये जशी शक्ती असते पूर्ण वृक्ष उत्पन्न करण्याची, तशी आपल्या मनामध्ये आपले संकल्प निर्माण करण्याची शक्ती असते. ती मुळातच असते. आकाशज ब्राह्मणाची कथा. आता मला ना थोडा 5 मिनिटं वेळ झाला तरी थोडासा याच्या कथेचा एक तरी भाग झाला पाहिजे असं वाटतं. इदम आकाशरख्यानं शृणुश्रवणभूषणं उत्पत्त्याख्यानं प्रकरम येन राघव बुध्यसे. राघवा, या नावाच्या पुरुषाची कथा आता मी तुला सांगतो. या ज्या कल्पना सांगितल्या, बीजापासून जसा वृक्ष निर्माण होतो, तशा आपल्या मनामध्ये एकच संकल्प असतो, की मला सुखी व्हायचंय आणि हे जे जग दिसतंय ते खरं आहे. या एका संकल्पापासून माझी आई खरी, माझा जीव खरा, माझं जीवन खरं, माझा देह खरा, ही जी कल्पना आहे, त्याचा विस्तार जसा वटवृक्षाचा विस्तार होतो, तसा विस्तार होतो आणि तो होणारच. तो होणारच कारण की ते बीज आपल्यामध्ये परमात्म्याने देऊन टाकलंय. मग ते बीजाची उत्पत्ती होणार हा नियम नाही, हा अपवाद आहे. मग आता आकाशाच्या ब्राह्मणामध्ये काय सांगितलंय? राघवा, आकाशज या नावाच्या पुरुषाची कथा आता मी तुला सांगतो. त्यावरून या जगदोत्पत्ती प्रकरणाचे मर्म तुझ्या लक्षात येईल. आकाशज नावाचा एक परम धार्मिक ब्राह्मण होता. तो निरंतर आत्मचिंतनात घडून गेलेला असे आणि लोकहिताविषयी नेहमी तत्पर असे. हे ब्रह्मदेवाच्या नंतरच आहे. ब्रह्मदेवाची जी निर्मिती झाली, अजून बाकीची निर्मिती व्हायची आहे. पण तो जो ब्राह्मण निर्माण झाला, तो कसा झाला? तो निरंतर आत्मचिंतनात गढून गेलेला असे आणि लोकहिताविषयी नेहमी तत्पर असे. बराच काळ उलटून गेला, तरी त्याच्या अशा जीवनक्रमात खंड पडला नाही, की त्याला मरणही आले नाही. कितीतरी दिवस तो तसाच बसलेला होता. त्याला मरण आलं नाही. हे पाहून सर्वभक्षक मृत्यूच्या मनात विचार आला. आता मृत्यूच्या मनात विचार आला, माझ्या तावडीतून किती थोर गुणी पुरुष असला तरी तो सुटू शकत नाही. सर्व भूतांचा मी क्रमाक्रमाने संहार करून टाकतो. तर आता या ब्राह्मणाला का खाऊन टाकू नये? इतके दिवस झाले जन्माला आलाय आणि नुसता आत्मचिंतनात घडलेला असतो. लोकोपकार करतो, लोकांना मदत करतो, आत्मचिंतनामध्ये तल्लीन राहतो. कशा प्रकारचं आत्मचिंतन? जे पाषाण समाधी नाही, खऱ्या आत्मचिंतनात. कारण अजून कोणताच संकल्प त्याच्या मनात नाही. पहिला ब्राह्मण आहे. म्हणजे पहिली व्यक्ती असल्यामुळे कोणताही संकल्प विकल्प नाही. कोणतीही योनी नाही. आधीचा जन्म नाही, आधीच्या वासना नाही, असा तो ब्राह्मण आहे.
आणि या मृत्यूला असं वाटलं, याला आता मारावं. या ब्राह्मणाला का खाऊन टाकू नये? पण पाषाणावर तलवारीने केलेला वार जसा फुकट जातो, त्याप्रमाणे माझी मात्रा याच्यावर चालत नाही. कितीही मारा, काहीही करा, ब्राह्मण मरत नाही. मग आपल्याला मरणच नको आहे ना? त्याच्यामुळे माझी शक्ती निष्प्रभ झाली आहे. मृत्यू म्हणतो. गती कुंठित झाली आहे. परंतु हार न मानता तो ब्राह्मण राहत होता. तिथे सत्य लोकात मेरू पर्वतावर येऊन मृत्यू हजर झाला. त्याच्यासमोर मृत्यू हजर झाला. जे उद्योगी पुरुष असतात ते हाती घेतलेले काम कधी अर्धवट सोडून जात नाही. मृत्यूचं काम आहे याला मारणं. मारण्यासाठी मृत्यूचा तो जो देव आहे, तो सत्य लोकामध्ये त्याच्यासमोर ठाम उभा राहिला. म्हणाला, की याला सोडणार नाही. 1-2दा झालं, 3दा झाला मारायचा प्रयत्न. मरत कसा नाही? त्यांनी मारायचा प्रयत्न केला. मृत्यू आकाशाच्या पिंपराच्या घरी पोहोचतो. तोच प्रलयाग्नीप्रमाणे धगधगणाऱ्या ज्वाला त्याला ग्रासू लागल्या. जसा तो जवळ जायला लागला, तसा प्रलयाग्नीच्या ज्वाला त्याला ग्रासू लागल्या. समाधिभंग करणाऱ्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून आकाशजाने संकल्पाने उत्पन्न केलेल्या अग्नीच्या चारी बाजूंनी पसरलेल्या ज्वालांमधून तसाच तो पुढे-पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचं तेज इतकं होतं, दिव्य तेज इतकं होतं, त्याचा संकल्प नव्हता. त्याची जी शक्ती होती, त्या शक्तीने त्याच्या बाजूला असं कवच निर्माण झालं होतं. अग्नीच्या चारी बाजून तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो हा मृत्यूचा देव. म्हणजे आपण कोणत्या मृत्यूच्या दारातून आलोय बघा. तेव्हा आकाशाची त्याच्या दृष्टीस पडला. इतक्या ज्वाळा पार करून पुढे तो यमराज आला, तेव्हा आकाशच दृष्टीस पडला. धावून हात पसरून मृत्यू त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु कितीही बलवान मनुष्य असला, तरी तो मनरसातील काल्पनिक पुरुषाला कसा पकडू शकेल? तो काल्पनिक आहे. तो सत्य नाहीच आहे आकाशात ब्राह्मण. त्याला कसा मारेल? तो कसा मारेल त्याला? त्याच्याजवळ दिसतच नाहीये. शरीर जरी दिसत असलं, तरी त्याच्या मनात कल्पना नाहीये. तो पूर्णपणे काल्पनिक ब्राह्मण आहे. त्याला कसा मारेल? तर मनोरथातील काल्पनिक पुरुषाला पकडू शकेल काय? त्याप्रमाणे आकाश जला स्पर्श करणे मृत्यूला शक्य झाले नाही. कोणत्याही मनातला संकल्प, विकल्प काहीच नाही. नुसती ध्यान समाधीमध्ये बसलेला हा मनुष्य याला मारू शकत नाहीये. कसा मारणार? तेव्हा मृत्यू तिथून माघारी फिरला आणि यमराजाकडे येऊन म्हणाला, "प्रभो, सर्व संहारक असून देखील मी आकाशात ब्राह्मणाला मारू शकत नाही. आता जीवनदान दिलंय, जीव दिलेला आहे. जसा आपल्याला मिळालाय जीव, तसाच आकाशाच्या ब्राह्मणाला पण जीव दिलाय. पण मी कसा मारू? याला मला मारता येत नाहीये." असं तो म्हणतो. ब्राह्मणाला मारू शकत नाही. याला मी स्पर्शही करू शकत नाही. याचे कारण काय? यामागे काय गूढ आहे हे मला उलगडून सांगा. मी मारू शकत नाही याला, याच्या मागचं गूढ मला सांगा. यावर मृत्यूचे स्वामी यमराज म्हणाले, तो मारायला गेलेला यमराज नव्हता, त्याचा दूत होता. मग त्या दूताने जेव्हा यमराजाला विचारलं, तर यमराज म्हणाले, "हे मृत्यो, मनुष्याला मरण येते ते तुझ्या कर्तृत्वामुळे. तुझे जे काही कर्तृत्व असतं त्याच्यामुळे मरण येतं, सामर्थ्यामुळे नाही. मनुष्याला मृत्यू येते याचं मुख्य कारण म्हणजे त्याचे कर्म. कर्म केलं असेल तर मृत्यू येईल. कर्म नसेल तर मृत्यू येणार नाही. स्वतःच्या कर्मामुळे मनुष्य आपल्या मृत्यूची तयारी करतो. स्वतःच्या कर्मांनी मनुष्य आपल्या मृत्यूची तयारी करतो. मारणीयस्य कर्माणि तत् मारण कर्मणि न इतरत्. दुसरे कुणीही त्याला मारू शकत नाही. स्वतःचे कर्म जेव्हा संपतील, स्वतःचे कर्म त्याचे संपले म्हणजे तो मरेल. त्याला आपण मारू शकू. म्हणून या ब्राह्मणाची कर्मे काय आहेत याचा विचार कर. तू प्रथम शोध घे या माणसाचं कर्म काय आहे त्याचा तू शोध घे. आपण काय करतो ते आता आपण या ठिकाणी बघू शकतो. याचं कर्माचा शोध घे आणि त्याच्या सहाय्याने तू आकाशगंगाचा नाश करू शकशील. आता त्याचं कर्म काय आहे ते बघ आणि एक-एक कर्म असं शोधून काढ आणि त्या कर्माप्रमाणे एखादी गोष्ट चूक झाली, की त्याला त्या ठिकाणी वार कर, म्हणजे तो मरेल. आकाशाचे कोणतेही कर्म नाही. हेडिंग आहे. मृत्यू तिथून निघाला आणि वने, पर्वत, समुद्रकिनारे, बेटे, नगरे, दूरदूरचे प्रदेश, आत-बाहेर अशा सर्व ठिकाणांचा त्यांनी शोध घेतला. पण सर्व भूमंडळावर आकाशजाने केलेल्या कर्माचा मागमूसही दिसेना. त्यांनी कर्मच केलं नाही काही. थकून माघारी फिरून मृत्यू पुन्हा सर्वज्ञ यमाकडे आला आणि त्यालाच विचारू लागला, की "महाराज, या आकाशज ब्राह्मणाची कर्मे कोठेच सापडत नाहीत. ती तुम्हालाच माहीत असतील. तुम्हीच आता मला त्यांचा ठाव-ठिकाणा सांगा." निरुपाय झाल्यावर किंवा संदेह उत्पन्न झाल्यावर सेवकाने धनाला शरण जावे, हे साहजिकच आहे. मला समजत नाही. किती फिरलो, याच्या मागे फिरलो, याच्या पुढे फिरलो, जंगलात गेलो, पर्वतावर गेलो. कुठेतरी याचं कर्म सापडेल, कुठेतरी याचा संकल्प दिसेल, कुठेतरी एवढंसं काहीतरी करून ठेवलं असेल, तेवढाच भाग पकडून त्याचा आपण मृत्यू करू. मला तर सापडत नाही. तर यमराजाला म्हणतात, "तुम्हाला काही दिसतंय का सांगा?" हतबल झालेल्या मृत्यूचा प्रश्न ऐकून यमधर्माने काही वेळ विचार केला आणि हसून म्हणाला, "अरे, या आकाशजाची कोणत्याही प्रकारची कर्मे अस्तित्वातच नाहीत. मीच सांगतो तुला.
की याच्या कोणत्याही कर्म अस्तित्वात नाही असा आपला पहिला पुरुष. ज्यापासून आपली उत्पत्ती आहे तो पुरुष कसा, की जो मेला नाही. अजूनही मेला नाही, तो चिरंजीव आहे. त्याचं अस्तित्वच नाही कारण तो निराकार, निर्विकार आकाशापासून उत्पन्न झालेला आहे. म्हणून तो आकाश स्वरूप आहे. आकाशाप्रमाणे निर्विकार आणि अपार्थिव आहे. मृत्यूला सहाय्यभूत होतील अशी कर्मे त्याच्याकडून घडलेली नाहीत. मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याच्या पूर्वकर्माला अनुसरून अशा वासना त्याच्या ठिकाणी उद्भवतात व त्याच त्याच्या मृत्यूला आणि पुनर्जन्माला कारण ठरतात. पण या आकाशजाला पूर्वीचे संचित कर्म नाही, या कर्माचे संस्कार नाहीत, त्यामुळे वासना नाहीत आणि नवी कर्मे आणि त्याचे संस्कारही उत्पन्न होत नाहीत. मागचं काही आणलंच नाही सोबत, तर पुढे काय कर्म करेल तो? मागे कोणता तरी जन्म होता, म्हणून मला आनंद प्राप्ती करायची होती. आनंदाच्या शोधासाठी तरी माझा जन्म झाला. या आनंदाच्या शोधात मी राहिलो. पण याचा जन्म नाहीच आहे पूर्वीचा. हे सुरुवातच आहे आपली अशी. त्याला कोणतंच मागचं कर्म नाही. त्यामुळे पुढेही काही तो करत नाही. तो शांत बसलाय. त्यामुळे त्याच्यावर कोणतेही संस्कार नाहीत. कारण हा केवळ चैतन्य स्वरूप आहे. त्याला शरीर नाही. त्याला शरीर नाही, हा आकाशासारखा निर्लेप आहे. म्हणजे या ठिकाणी एका पॉइंटवर थांबते कारण वेळ झाली आणि हीच गोष्ट पुन्हा सांगते. त्याला शरीर नाही. तो दिसतो आहे, आकाश रूप आहे, पण त्याचं शरीर नाही. मग आपलं जे कर्मांनी मरतो, ते शरीर मरतं. आत्मा तसाच आहे जो आकाशाचा आहे. इथे थांबते. कारण की ते आणखी जास्त छान समजावून सांगायचं आहे पुढे. त्यामुळे आता या ठिकाणी थांबते. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनम न जानामि न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. कारण फार मोठा संकल्प हातात घेतल्यामुळे परमेश्वराची क्षमा मागणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. काही चूक भूल असेल तर सद्गुरू सांभाळून घेतील. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम 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 ताई. खूप सुंदर विवेचन आज आपण केलं. सुरुवात आणि नंतरचा भाग आपण जो घेतला खूप अत्यंत प्रभावी असा वाटला. मोक्षाचे 4 भाग आपण शम, विचार, संतोष, क्षमा हे 4ही गुणांचे विचार मनुष्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला प्राप्त होतात या दृष्टीनं उत्पत्ती प्रकरण खूपच वेगवेगळे मुद्दे जर आपण पाहायला गेलो तर आजचं विवेचन आपलं खूप सुमधुर आणि गोड असं झालेलं आहे. थोडा व्यत्यय आला जरूर नेटच्या प्रॉब्लेममुळं, परंतु खरोखरच आजचं विवेचन आपलं प्रभावी आणि खूप सुंदर असं झालं. अशी आपली वरचेवर या भागामध्ये प्रवचन व्हावीत. योग वसिष्ठावर आपण अत्यंत बारकावे त्यातले बारकावे हेरून आपण प्रत्येक गोष्टीचं मनन चिंतन खूप सखोल अशा पद्धतीनं करतात. आपले आभार मानावे तितके थोडे आहेत. योग वसिष्ठाच्या या प्रकरणामध्ये जितकं आपण शिराल तितकं कमी आहे. दादासाहेब तिचकुले योग वर्गाच्या 1687 वा दिवस आजचा आहे. 4 वर्ष 7 महिने 29 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या योगाच्या तुष्ट्यर्थ आपण एक एक उकल करत करत चाललात पुढे आणि खूपच सुंदर असे विचार आपले व्यक्त होत आहेत. मनापासून खरोखरच मानले तितके आभार थोडे आहेत. अशा पद्धतीने सदा सर्व काळ आपली सेवा या योग वर्गामध्ये अशाच पद्धतीनं हसून होत राहावी आणि आमच्यासारख्या सगळ्या साधकांना त्याचा लाभ व्हावा आणि बोधामृत प्राप्त होत राहावं हीच मनीषा आहे. आज सफला एकादशी आहे. सफला एकादशीच्या निमित्तानं सगळ्याच साधकांना हार्दिक शुभेच्छा आहेत. देवाच्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे आणि आपण सगळ्यांनी ते चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. या ठिकाणी मी आता जास्त वेळ घेत नाही. आपलं आभार प्रदर्शन या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवितो. इतर साधकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारावेत. त्या प्रश्नावर उत्तर आपल्याला निश्चितच ताईंकडून मिळेल. आपल्या शंकांचं निरसन निश्चितच होईल. हरिओम हरिओम हरिओम.
आजचं विवेचन आपलं खूपच सुंदर झालं. हम्म. आपण चांगल्या पद्धतीने मांडणी केली, त्याच्यामुळं सगळेच अनभिन्न झालेत. माझा असा प्रश्न होता ताई, आपण पुनर्जन्म जे म्हणतो आपण, हम्म. पुनर्जन्म हा खरंच होतोय का? आणि जर होत असेल ते कशाच्या आधारे किंवा कशावरून आपल्याला सिद्ध करता येईल का पुनर्जन्म होतो म्हणून? याच्याबद्दलचं काही सांगता येईल का? मला मला जसं वाटतंय माझं सुरू आहे ना. पुनर्जन्म हा हिंदू संस्कृतीमध्ये पुनर्जन्माला मान्यता आहे आणि ते सिद्ध पण करता येतं. आता याची साधे साधे उदाहरणं जर घ्यायची असतील तर अगदी लहान वयामध्ये एखादा व्यक्ती काहीतरी ज्ञान बोलून जातो. तो या जन्मात कुठे शिकलेला असतो? किंवा एखादा व्यक्ती अपंग निर्माण होतो. तर या जन्मात त्याचं पाप आणि पुण्य काहीच नसताना तो जसा अपंग निर्माण का झाला? त्याला अपंगत्व का आलं? किंवा एखादा ज्ञानी का झाला? ज्यांची अर्धी राहिलेली साधना असते, ती अर्धी राहिली, त्याचं मरण होतं आणि पुन्हा जसं ज्ञानेश्वरांनी 18व्या वर्षी जर आपली एवढी मोठी गीता आणि जगाच्या कल्याणाचं कार्य केलं, ते या जन्माचं नाही. हे खूप जन्मांचं त्यांचं साठलेलं पुण्य आहे. ते सगळे पुण्यवान पुरुष असे त्यांचे जन्म देह सोडत सोडत अशा एका देहाला येतात, की ज्या ठिकाणी त्यांच्याकडून अलौकिक कार्य घडतं. ते एका जन्माची साधना नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट घडते जेव्हा ते आपलं आपलं स्वतःचं आयुष्य बघूया ना. आपल्या स्वतःचं जर आयुष्य बघितलं, तर पहिल्यासारखं पहिल्यापासूनच काहीतरी मिळालं आहे आणि काहीतरी आपल्यापासून हिरावलेलं आहे, हे निश्चित जाणवतं. त्यामुळे पुनर्जन्मच निश्चित आहे. आधीचं काहीतरी अर्धवट राहिलेलं पूर्ण करण्यासाठी जन्म आहे आणि जोपर्यंत मोक्ष मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला जन्माला यावंच लागतं. आयुष्याचं ध्येय मोक्ष आहे आणि मोक्ष नाही, तळमळ करत पुनर्विचार करून जन्म आपला पुन्हा होणार आहे. जर आपण भगवत प्राप्ती करून घेतली नाही, म्हणजे पुनर्जन्म आहेच ना. पुनरावृत्ती सांगितलीच आहे ना. जर तुम्ही दिवसभर एखादं काम केलं, याचं साधं उदाहरण आहे, की दिवसभर एखादं काम केलं आणि त्याच्यात जर आपल्याला यश मिळालं नाही, दिवसभर काम केलं, सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम केलं आणि मी अयशस्वी झाली, तर मी ते काम सोडून देत नाही. रात्री झोप कशीबशी झाली, की पुन्हा 6 वाजता त्या कामाला सुरुवात करते. करावीच लागते. कारण ते काम पूर्ण करण्याची जबाबदारीच आपण घेतलेली असते. मग ते जेव्हा काम पूर्ण होईल, तेव्हा आपलं ते काम संपलं म्हणून आपण शांत झोपतो. तशा प्रकारचं आपलं अर्धवट राहिलेलं काम आहे भगवत प्राप्तीचं, स्वतःला ओळखण्याचं. तोपर्यंत जन्म मिळणारच. आपले पापकर्म असतील तर योनी खालची जाईल आणि पुण्यकर्म असेल तर अशीच इतकीच साधना पुढे जाईल आणि आपण योगी पुरुष म्हणून जन्माला येऊ आणि योगी पुरुष काय करतात? स्वतःचं आयुष्य जगाच्या कल्याणाकरता घालवतात आणि मुक्त होतात. म्हणजे हे करावंच लागणार आहे. खालच्या योनीत, मधल्या योनीत, वरच्या योनीत हे प्रवास चालतो. त्याला पुनर्जन्मच म्हणावा लागेल. हे त्याचं उदाहरण आहे. धन्यवाद. हम्म. अजून कोणाला काही शंका असतील तर विचारा. प्रश्न काही असतील कोणाचे अवश्य ताईंकडून समजून घ्या. अरे रामकृष्ण दादा आले. आले का? हम्म. रामकृष्ण दादा, चौकार सर. ते बोलणार नाहीत प्रवासात. चला ते प्रवासात चला, आहे. जय श्रीराम. ते रेंज थांबवूया. हा, थांबायला काहीच हरकत नाही. मते दादांना सांगतो आता आपण हे वर्ग बंद करूयात. बंद करायला हरकत नाही. सातवे. हा, बोला बोला दादा. हरिओम ताई, हो बोला. आवाज येते का माझा? हो हो येतो. प्रथम ताई, आज या वर्गामध्ये आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपण आभार व्यक्त करतो. आणि प्रश्न तर हा नेहमीच विचारला जातो ताई, परंतु परत परत विचारावा वाटते, कारण तुम्ही सुद्धा मार्गदर्शन केलंच आहे याबद्दल. फक्त आपली एक मनातली शंका काढण्याकरता विचारतो हम्म. की प्रत्येक जण म्हणतो मला मोक्ष मिळाला पाहिजे. साहजिक आहे, प्रत्येकाला मोक्षाची अपेक्षा असते आणि ती असणे म्हणजे काही वाईट नाहीये. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की मोक्षापेक्षाही त्यांनी म्हटले त्या हेची दान देवा या अभंगामध्ये म्हटले हो. त्यांनी की हो. मोक्ष धन नको, संपत्ती नको, काही नको आणि हो. फक्त
संत संग दे असं म्हटलेलं आहे त्यांनी. हो, ते मुक्तीपेक्षाही संत संग हा सर्वात हो. श्रेष्ठ आहे, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. बरोबर, हो. आणि सर्वसामान्य लोकांना ते पटतं की नाही हे मी सांगू शकत नाही. फक्त हं. मला हे असा विचार येतो प्रत्येकाच्या मनात, बाबा काय अंतिम ध्येय काय असलं पाहिजे? तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे. अनेक संत आपापल्यापरी सांगतात. तर या संबंधी थोडीशी जिज्ञासा म्हणून आपल्याला विचारतो ताई. बाकी हो. दुसरा उद्देश नाही, काही नाही. नाही याचा अर्थ असा आहे, की ते संत जे असतात ना, संतांनी मुक्ती नाही मागितली, संतांनी भक्ती मागितली आणि भगवंताचे चरण चरण मागितले. याचं हो, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही हो. कितीही दुःख द्या त्यांना, हो, कितीही दुःख द्या त्यांना. त्यांचं लक्ष भगवंतावर म्हणून ते जन्माला जरी आले, तरी पण त्यांचं दुःखाकडे लक्ष जात नाही. आणि आपल्यासारखे लोकं दुःखाला जन्माला आले आणि थोडंसं जरी दुःख झालं, तरी आपल्याला त्रास होतो ना. म्हणजे हो, त्रास होतो म्हणजे भगवंतापासून दूर जातो ना आपण. आपल्यासारख्या अज्ञानी, अडाणी जीवाला थोडासा जरी त्रास झाला तर आपण काय म्हणतो, की "नको बाबा गर्भवास. मला हो, पुन्हा या जन्माला नको टाकू." कारण आपल्याला दुःख सहन नाही होत ना. ती दुःख सहन करण्याची ताकद आपल्यात नाही ना. आपल्याला जर तुकाराम महाराजांसारखं झालं, की मी दुःखही सहन करीन, पण तुमच्या पायाशी लोळीन. तर एवढी अवस्था तुकाराम महाराजांची यायला आपलं मन तयार आहे का? म्हणजे हं, आपलं मन तयार जर झालं असेल, तर तुकाराम महाराजांसारखंच मग आपल्याला मुक्त नकोच व्हायला. आपण भगवंतच पाहिजे. पण भगवंत दिसतो का तसा? त्यांना तसा दिसला तसा आपल्याला दिसतो का? तेवढी साधना असते का? त्यापेक्षा मुक्त झालेलं बरं. या जीवाच्या संसारात यायचंच नाही पुन्हा. तुझ्याच कृपेने मला मुक्त कर. ते दुःखही नको, ते सुखही नको. मला तुझ्या कृपेने मुक्त कर. पण जर दुःखाचं मला काही वाटेनासं झालं या क्षणी सुद्धा, आता जरी मला दुःख किती द्या मला दुःख वाटत नाही. मला जीवन पाहिजे आणि भगवंताची आराधना करते. तर आता तुकाराम महाराजांचंच खरं आहे. मोक्षच नकोच मला. मला आत्ताचंच आयुष्य छान आहे ना मग. मी आताच रोज रामाची सेवा करते, देवाची सेवा करते. हेच आयुष्य काय वाईट आहे? हा जन्म नको असं म्हणण्याचं मला काही कारणच नाही. पण तुकाराम महाराजांची अवस्था यायला, ते दुःख सहन करायची ताकद पेलायला माझी तयारी पाहिजे ना. म्हणून मोक्ष मागतो. की एकदाचा जन्म झाल्यानंतर मोक्ष घेऊन मला पुन्हा गर्भवास नको. पण आता जर तुकाराम महाराजांचं ऐकलं तर हा जन्म मला किती आवडेल. आत्ताच मला छानच मिळालाय ना. दिवसभर पूजा अर्चा करायची देवामध्ये. पण रमतो का मन? दुःखामध्ये ओढलं जातं ना मन आपलं. म्हणून ती मुक्ती पाहिजे. तेवढं छान, मनावर छान. नियंत्रण नाही ना. तेवढं मनावर नियंत्रण नाही ना. आता आपल्याला थोडंसं दुःख झालं, की आपण दुःखाने व्याकुळ होतो ना. कुठे बरोबर देव आहे. दिसतो तेव्हा आपल्याला? तुकाराम महाराजांना दिसत होता. कितीही माझी झोपडी जळली, माझी बायको काही झालं माझं तरी माझा भगवंतच माझा आहे. अशी अवस्था असते तेव्हा मुक्ती कशाला पाहिजे मग? बरोबर. मला तसाच पाहिजे भगवंत. मला भगवंताचं स्वरूप या पृथ्वी तलावर दिसतंय. आता जर मला या क्षणी देव दिसला, तर मी हो. म्हणेन मला मुक्ती नको. देवा असंच आयुष्य छान आहे. असंच राहू दे ना. पण ते दिसत नाही म्हणून मला मुक्त कर म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे म्हणजे ताई थोडक्यात म्हणजे आपल्याला हे दुःख सहन होत नाही आणि ह्या हां, दुःखात आपण त्याच्यातून सुटका हां. करण्याकरता मोक्ष मागतो बस, असं. बस. हां. जर दुःख तुम्ही सहन केलं तर मुक्ती मागणारच नाही. चांगलं आहे तर माझं म्हण आयुष्य. हो माझं आयुष्य आणि चांगलं आहे. हो. म्हणजे आपण दुःख सहन करण्याची पात्रता आपल्यामध्ये आणावी. दुःखच नाही, सुखसुद्धा. सुख आणि दुःखामध्ये समान राहण्याची पात्रता आली, तर मग हाच जन्म छान आहे ना. हां, मग आपल्याला आत्ताचाही मोक्ष जन्म छान आहे. कोणत्याही परिस्थितीत छान आहे. पण तशी अवस्था आपली नाही. म्हणून तुकाराम महाराजांसारखं न म्हणता आपण म्हणतो मोक्ष दे. म्हणजे याचा अर्थ आपण सामान्य जीवाला फक्त मोक्ष हां, हवा आहे, असा अर्थ काढू हां, आपण ताई. हां. सामान्य सामान्य म्हणण्यापेक्षा आपल्याला ते दुःख सहन होत नाही. आपल्याला हे हो, नको वाटतंय. तिथे भगवंत दिसत नाही ना. प्रत्यक्ष भगवंत दिसत नाही आपल्याला. त्यांना दिसत होता. त्यामुळे त्यांनी भगवंताच्या सोबत राहायचं ठरवलं. आपल्याला दिसला तर आपणही तसंच म्हणू. तेवढी साधना जर आपली झाली, तर आपणही म्हणू, "नको देवा, नको नेऊ. माझा पायही हो. तुटला, माझं सगळं गेलं, तरी तू दिसतोय ना मला डोळ्यांनी." छान. हा सुंदर अगदी विचार. स्पष्ट भाव आहे. अगदी स्पष्ट भाव आहे हा, की जर माझा पाय तुटला, डोळे फुटले, शबरीसारखे, तरी मला देव जर दिसत असेल, तर मी म्हणेन, "नको मुक्ती मला. मला देव दिसतोय ना एवढा आणि मला दिसला नाही, तर मी म्हणेन, मुक्त कर बाबा." सुंदर ताई. छान. हां. अगदी असंच कारण तुकाराम महाराजांसारखी आपली पात्रता नाही ना. नाही, तुकाराम बरोबर. महाराजांना दुःखामध्ये भगवंत दिसत होता. एकनाथांना दुःखामध्ये भगवंत दिसत होता. त्यांना संसार दिसतच नव्हता. आपल्याला संसारच दिसतो जास्त.
मग आता तेच तर शिकायचं योग वसिष्ठामध्ये. संसाराकडे दृष्टा स्वरूपाकडे बघितलं नाही तर कदाचित या क्षणी देव दिसेल. मी सुद्धा तुकाराम महाराजांसारखंच म्हणायला लागेल, नको मला मोक्ष, मला हेच चांगलं आहे, मला तुझाच संग, असं मी कदाचित म्हणू शकते. कोणीही कोणताही जीव म्हणेल, ती पुढची अवस्था आहे. यापेक्षाही पुढची अवस्था तुकाराम महाराजांची आहे. Correct. असं मला वाटतंय बरं. मी प्रश्नांचं उत्तर देते याचा अर्थ असा नाही. मी जो विचार करते तो सांगते. नाही नाही ताई, खूप खूप सुंदर तुम्ही त्याच्यातलं काय स्पष्टीकरण खूप सुंदर दिलं ताई. हं. ती खूप सुंदर. अवस्था आपली नसते म्हणून संसार नकोय आपल्याला. आत्ताही हो. मला जर या ठिकाणी मला देव दिसला समोर, तर मी म्हणेन, "नको नाही, मरायचं नाही मला. होऊ दे ना मला हे किती त्रास. मला किती त्रास होऊ दे. तू आहे ना बाबा माझ्याजवळ. तू दिसत नाही ना मला अजून. म्हणून म्हणते मुक्त कर." याचा अर्थ काय ते बरं का थोडस मध्ये पडतो तुमच्या दोघांच्या. आणि याचा अर्थ असा आहे, कुंती जी आहे, कुंतीनं सदा सर्व काळ दुःखच मागितलं होतं. जेव्हा हां. तू दुःख मला दे, म्हणजे मला तुझ्या नामस्मरणामध्ये सदा सर्व काळ रत राहता येईल. आणि हा आपण तिचा एक दुःखाला वाईट समजतो. आपण दुःखाला वाईट हा समजतो. आपण दुःख दुःखाला आलं वाईट की समजतो, भगवंताचं अगदी खरंय. करतो. असं आहे. पण तिने दुःखच मागितलं होतं, हे हो, महत्वाचं आहे बघा. हो. हा फार महत्वाचा विषय आहे नाही, आता बरं का कुंतीने काका. दुःख मागितलं, ह्यांनी मुक्ती मागितली, त्यांनी भक्ती मागितली. प्रत्येकाचं मागणं वेगवेगळं आहे ना. तिला जन्म हा जन्म मिळाला ना पुन्हा कुंतीला. तुकाराम महाराजांना जन्म मिळाला. हा आपण मुक्ती मागतोय. हो मुक्ती हो कशासाठी? की काहीच नको. गर्भवासच नको, ते हा सुखही नको, ते दुःखही नको, तो भगवंतही नको. हा ही चुकीची आहे गोष्ट. मुक्ती मागणे म्हणजे मला भगवंतही नको आता. कारण अगदी इतकी बरोबर आहे. त्रासली मी, की मला भगवंताचंही काही दर्शन होत नाही आणि जन्म दुःख संपतच नाही. त्याच्यापेक्षा मुक्त करून टाक ना मला एकदाचं तुझ्या कृपेने. हा हा अशी बरोबर आहे. अवस्था आहे. अशी अवस्था आहे. आपण म्हणतो दुःख सोपं आहे, सोपं आहे. करतो का आपण सहन? नाही करत. त्यापेक्षा मुक्त झालेलं बरं. सर्वसामान्य जीवाला मुक्तीच पाहिजे असते. चला अगदी काकांचं स्पष्ट फरक समाधान आहे. झालं आहे. हां. हो, हा समाधान झालंय. काकांचं समाधान झालंय, झालं ना. हो. हे हो झालं. हो. हे महत्वाचं आहे बघा. नाही, अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोला. नाही, समाधान झालं त्यांचं. हसले ते. हसले हा. ते. हे जास्त महत्वाचं आहे. हो. चेहऱ्यावर हास्य येणं. आज रमेश दादा बोलत हो नाहीयेत काय काही? रमेश दादांना काय वाटतंय आज? रमेश दादा? बोलणे म्हणजे दादा काय बोला. वाटतंय असं विचारायचं. बहुतेक दिसत नाहीत ते. सगळे ज्ञानी आहेत समोरचे. सगळे ज्ञानी आहेत. आपण काहीतरी प्रयत्न करायचा, चर्चा करायची फक्त. सगळे ज्ञानी, सगळेच अज्ञानी. ताई मला एक प्रश्न पडला होता. हरिओम हरिओम ताई. हां. हां. हो, बोला ना. बोला बोला दादा. हा दादा बोलताय तुम्ही? नाही, बोला ना, तुम्ही बोला. मला असं विचारायचं होतं ताईंना, ज्या वेळेला आपण आपला मृत्यू होतो, तर मृत्यू होत असताना आपल्याला अशा काही म्हणजे आपल्याला मरण येतं त्यावेळेला असं समजत असेल का आपल्याला आपण मरतोय म्हणून सनी, किंवा मग मेल्यानंतर लोक रडतायत, तर त्या अवस्थेत आपल्याला कसं कळत असेल असं काही नाही, सांगता कळतं येतं? ते. कळतं. हे पण मला खूप जणांनी सांगितलंय. हे माझं ज्ञान वगैरे नाहीये. हे खूप लोकांनी सांगितलंय, की सगळं आठवतं आपल्याला आणि ते आठवलं, त्याचा पश्चात्ताप झाला, की पुन्हा जन्म होतो. मग ते होण्यासाठी त्याच्यापेक्षा आपण आधीच साधना केली ना, तर ते आठवत नाही. अच्छा. असं आहे. एक माणूस बेशुद्धावस्थेत पूर्ण बेशुद्ध म्हणजे पूर्ण कोमामध्ये गेला. पण त्या व्यक्तीने कधीतरी काहीतरी मला सांगितलं होतं, की ₹10,000 ची तू आर-डी काढ. आर-डी काढ आणि अगदी गेला त्याच्यानंतर अर्ध्या तासात तो गेलाय मनुष्य. पण कोमामध्ये सुद्धा तो त्याच्या बायकोला म्हणाला, "तिला बोलव. तिची क्षमा मागायची आहे. तिला बोलव. तिची क्षमा मागायची आहे." मला तिने ताबडतोब बोलावून घेतलं. "एका मिनिटाच्या आत तू कशी असेल तिथे ये" म्हणे. आणि आणि मला म्हणाले ते स्वतः, की "अपर्णा मला क्षमा केली असं म्हण." म्हणलं, "का? काय चुकलं तुमचं? मला तर काहीच माहीत नाही." तर ते म्हणे, "नाही, फक्त तू क्षमा कर म्हण." म्हटल्याबरोबर जीव गेलेला. म्हणजे सगळं समजतंय कोमामध्ये असून सुद्धा जीव, आणि त्यांनी काही मुद्दाम केलेलं नव्हतं. पण घटना आठवतात याचं हे उदाहरण आहे, की आपली काहीतरी चूक झाली
ह्या गोष्टी जर आठवल्या तर त्याचा त्रास होतो आणि आत्ताच क्षमा मागून घेतली ते मुक्त झाले असतील. त्यांच्या मनाच्या कल्पना आहे या सगळ्या. नाही तर आपण नामस्मरण करत राहायचं सतत दिवसभर रात्र नामस्मरण करायचं की मग शेवटच्या क्षणी आपल्या मनातल्या कल्पना देव येऊ देत नाही. हा त्यांचा भगवंताचा दासबोधामध्ये अगदी ग्वाही आहे. तुम्ही आजपासून माझ्या नावाला पुकारा सुरू करा. मी तुम्हाला तुमच्या मनात शंकाच राहू देत नाही म्हणजे पुनर्जन्म नाही मोक्ष. मी तुम्हाला स्वतः माझ्याकडे माझ्या धामामध्ये घेऊन जातो. तुमचे मनातले विचार तुमच्या मनात येऊ देत नाही मरणाच्या वेळी. कारण मरणाच्या वेळी छोटासा जरी विचार आला तर पुन्हा जन्म त्या विचारांनी जसा आकाशाच्या ब्राह्मणाचा आहे तसा घ्यावा लागतो. तर अच्छा. भगवंत म्हणतात तुझ्या मनात विचार येऊ नाही देणार. अनायासेन मरण ते मी जबाबदारी मी घेतो. पण त्याच्यासाठी तुम्ही हे माझ्यासाठी नाव घ्या आणि मला जवळ करा म्हणजे तुमचे सगळेच बंध मी तोडून टाकतो. कारण बाकीच्या किती गोष्टी आठवल्या तरी तुम्हाला या मृत्यूच्या चक्रातच पडायचं आहे. त्याच्यापेक्षा माझं नाव घ्या. मी तुम्हाला माझ्या सोबत बसवतो. सायुज्य मुक्ती देतो. ताई तुम्ही आपण जे सांगितलं आता जे उदाहरण दिलंत की मरतेवेळी सुद्धा क्षमा मागणं आणि मला ते पटतं. मी बऱ्याच वेळा मी पण त्याची अनुभूती घेतलेली आहे. बरेच लोकांचं पाहिलेलं आहे. आणि इव्हन असं आहे की एखादा आपली आवडती व्यक्ती, मग तो मुलगा असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, कोणी असेल, पती असेल, तर ती येणार असेल तर तेवढा वेळ ते आपला जीव जात नाही त्यांचा आणि जात त्यांनी नाही. त्या ठिकाणी पाऊल टाकलं की त्यांचा जीव जातो. असं मी बऱ्याच वेळा समजतं नाही पाहिलेलं आहे. म्हणजे समजतं की नाही म्हणजे त्यांचे विचार सुरू असतात की नाही हे सगळे. हे तर याचं उदाहरण आहे नाही ना. आणि त्यांना इव्हन कळलेलं असतं की तो आलेला हो. आहे म्हणून. आलेला एवढं आणि मग इथपर्यंत तो कळलेलं जातो. असतं. मग पण तो जातो. मग माझा ते मग हां. हां. माझा एक दुसरा प्रश्न असा होता, की आता हं, आपल्या बोलण्यातून मगाशी असं आलं, की आपल्याला मोक्ष हवाय. मोक्ष हवाय. हं, जसं तुकाराम महाराज म्हणाले, की नाही मला भक्तीत राहायचंय. मला हं. आणि एका बाजूला आपण म्हणतो मोक्ष हवाय. पण मोक्ष जर हवाय तर मग आपल्याला देव पण मिळणार नाही. इकडे आपण म्हणतोय आपण देव आपल्याला पाहायचा देव पाहिजे आपल्याला देवाच्या भजनात राहायचंय, भक्तीत राहायचंय. हो. तर मग मोक्ष घेऊन आपल्याला देव मिळणार नाही, मग आपण मोक्ष का घ्यायचा? नाही, नाही. मोक्ष कसा नाही मोक्षामध्ये देव कसा मिळणार नाही? मोक्ष कोण देणार आहे? देव देणार आहे. पण आता मगाशी हां. आपल्या मग देव दिसतो. आपल्या देव दिसतो. देव चर्चेत देव असं आपल्या हे झालं समोर देव समोर उभा राहतो आणि त्यांनी तोच देतो. दुसरं कोणी नाही देत. सद्गुरू तो आणि तोच म्हणतो, "आता काय हवंय?" आपण तेव्हा मोक्ष म्हणतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या मांडीवर घेतो तो. म्हणजे आपल्या मोक्ष स्वतःचे देव म्हणजेच मला त्याच मुद्द्यावर यायचं की हं. मोक्ष मिळायचं म्हणजे मला देवाच्या सान्निध्यात राहायचंय. हां. असा त्याचा पण अर्थ लावायचा का? जन्माला नाही यायचं. मला पण वाटतं ते जास्त जन्माला नाही बरं. यायचं. जन्म न हां, पण नाही जन्माला नाही जन्म यायचं. न घेता हां. मला ईश्वराच्या सान्निध्यात राहायचंय, हा मग ती त्याचा अर्थ निघतो. चौथी मुक्ती आहे ना सायुज्य मुक्ती. म्हणजे सायुज्य बरोबर आहे ना? मुक्ती हां, म्हणजे हां. भगवंताच्या जवळच राहायचंय. हां. पण जन्म घेऊन आणि भक्ती त्याच्या नाही करायची. आणि त्याच्यासाठी जन्म घेऊन भक्ती आणि त्याच्यासाठी मोक्ष पाहिजे. हां. मला त्याच्यासाठी भगवंताच्या मोक्ष सान्निध्यात राहायचंय म्हणून मोक्ष पाहिजे. हां. मला दुसरा कोणताही जन्म जन्म घेऊन हे जे कोण जन्म मृत्यूचा फेरा आहे तो नकोय. पण कोणत्याही भगवंत योनीत पाहिजे. कोणत्याही योनीत मला भटकायचं नाहीये. हां, हां, थोडक्यात हां. बोलायचं म्हणजे. हां, बरोबर ना? मला हां, भगवंताच्या सान्निध्यात राहायचं हा मोक्ष. हां. खूप असं कल्पना अनायासेनं मरणं. आपल्या मोक्षाची कल्पना खूप स्पष्ट झाली. हो. बरं वाटलं. खूप छान. हो आणि ती सायुज्य मुक्ती चौथी दासबोधामध्ये स्पष्ट सांगितली आहे ना, की हं. माझ्या जवळ राहायचंय. म्हणजे माझ्या हां. जवळ तुला स्थान देतो. आणि काही लोकं असे त्यांच्या जवळच असतात नेहमी. ज्यांनी अशा प्रकारचा मोक्ष मागितलाय, ते त्या भगवंताच्या आसपासच असतात. ते त्यांना प्रलय जरी झाला तर त्याच्या सोबतच असतात ते. त्याच्या तोंडातून घेतात ते आतमध्ये भगवंत. स्वतःच्या हृदयात ठेवतात. मग आणखी काय आणि वेगळं पाहिजे? मला मला असं वाटतं सॉरी मी थोडंसं बोलतो, की कदाचित चुकत पण असेल. जर साखरे दादांनी जो प्रश्न विचारला होता, की साखरे दादा म्हणाले, की तुकाराम महाराजांना भक्तीत राहायचं होतं. पण त्यांना भक्तीमध्ये ईश्वर दिसत होता. ते ईश्वराजवळच होते ऑलरेडी. हो, त्यामुळे हो. त्यांना मुक्तीची आवश्यकताच नाही लागली. आणि नाही. त्यांना आपलं मन एवढं लागत नाही. आपलं नाही. मन हां. एवढं लागत नाही म्हणून आपल्याला मन मोक्षाची जरूर लागते, की आपण हां. मोक्ष घेतला, की आपण ईश्वराजवळ जाऊ. बरोबर आता ना? तुम्ही बघा, एक त्यामुळे मला अर्ध्या वाटतं तासाची हां, समाधी लावायचा प्रयत्न साख केला. अर्धा हां. तास लागेल, 1 तास लागेल, 10 वर्ष समाधी लागेल. पण पुन्हा जगाकडे बघितलं, की मुलाचं काय झालं? मला दुःख आहे, पुन्हा पाय ते दुखतात, हात दुखतात. तसंच तुकाराम महाराजांना नव्हतंच कधी. ते आत्ताच तर म्हणजे मला सांगितलं पाषाणाची समाधी हो, म्हणजे हो. सुद्धा खरी समाधी नाही. म्हणजे मला वाटतं साखरेदारांच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असं हे आपल्या हां. चर्चेतून.
असं बोलायला हरकत आणि नाही. हा असा प्रश्न किती छान आहे, मनाला समाधान देणारे प्रश्न आहेत. खूप आणि छान, या खूप छान. योगवशिष्ठातून असेच प्रश्न निर्माण झाले पाहिजे. आणि मला मला प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं त्याबद्दल धन्यवाद. हो. खूप चला, खूप धन्यवाद. खूप वेळ आणि चर्चा झाली. त्यामुळे आजचा या विषयच गहन आहे. मोक्षाच्या कल्पना क्लिअर स्वच्छ झाली असं मला वाटतं. हो. आणि आपण तसं ठरवायचं आजपासूनच. आपण देवाचं हो. नामस्मरण याच्याचसाठी करायचं. मागायचं काहीच नाही, मी तर म्हणते. काहीच होय, न होय. मागता देवाचं नाव घ्यायचं. देव बरोबर नीट करतो आपलं. धन्यवाद, धन्यवाद चला, ताई. जय जय धन्यवाद, रघुवीर धन्यवाद. समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. निरपेक्ष सेवा महत्वाची आहे आणि सदा सर्व होय. काळ काही न मागता चिंतन करणं महत्वाचं आहे. आपल्याला त्यांनी जन्माला जे घातलंय ते त्याचं नाव घेण्यासाठीच घातलेलं आहे. बरं. तो मनुष्य नर जो हाच मी तर मनुष्य त्याच्यात फक्त हसून बोलू म्हणत शकतो. असते. मी तर हसून म्हणत असते त्याच्यासाठी, की हा. तो खूप स्वार्थी आहे भगवंत. भगवंत माझ्याही हो पेक्षा मग. स्वार्थी आहे. एक मिनिट हो आहे मला ते. सांगू द्या. 1 मिनिटं. हम्म. भगवंत आपल्याही पेक्षा स्वार्थी आहे. जन्मालाही घालतो आणि माझ्याचकडे या म्हणतो. दुसरीकडे फिरू देत नाही, भटकू देत नाही, इकडे-तिकडे बघू देत नाही, मुलाकडे बघू देत नाही, स्वतःच्या शरीराकडे फक्त माझ्याकडे बघा. असा स्वार्थी माणूस आहे तो. असं म्हणायचं त्याच्याशी. अगदी अगदी. हो. त्याचा स्वार्थ चला. आपलं कल्याण आहे ना, त्याच्या स्वार्थात आपलं कल्याण आहे. आहेच ना. हे अतिशय महत्वाचं स्वार्थी आहे. माणूस आहे तो. चला, जय 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 रघुवीर रघुवीर. समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भेटू.